हाय, नमस्ते, नमस्कार. मी श्रुती लाईफस्टाईलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग आज खूप गप्पा मारूया. मोठा ब्लॉग आहे म्हटलं. छोट्या ब्लॉगमध्ये जास्त काही बोलायला भेटत नाही, तेवढं बोलायला भेटतं. म्हटलं आज मोठा ब्लॉग शूट करू आणि गप्पा मारू तुमच्याबरोबर. बारकीचा मूड झाला खेळायचा. उठल्या मला बोलते, चल मम्मा आपण खेळूया. म्हटलं ठीक आहे, चल खेळूया. काय खेळूया तर आओ मीना, जिजाजी, हे सगळं तिला बोबड्यापणामध्ये ती बोलते. कारण मोठ्या बहिणीबरोबर खेळते या सगळ्या गोष्टी. आता मोठी बहीण स्कूलमध्ये गेली आहे तर मला बोलते, चल मम्मा तूच खेळूया. बोर होते ती. शाळेतून आली की मग जेवते, मग झोपते. त्यानंतर मग उठले की काय करायचं, मग थोडंफार असं खेळणं चालू असतं. मग माझ्याबरोबर थोडंफार अशी कामामध्ये मदत करायची. त्यानंतर मग अभ्यास करायचा आपला. अभ्यासही आवडीने करते. आता नवीन आहे म्हणून कदाचित काय माहिती, पण आहे आवड अभ्यासाची. आता तरी असं वाटतं अजून आहे आवड. मोठी झाल्यावर माहिती नाही, कारण माझी मोठी आता खूप कंटाळते अभ्यासाला. कारण अभ्यासाचं प्रेशर एवढं पडतं डोक्यावर की खरंच कधी असं मुलांवरही वाटतं. आपण किती मुलांवर जबाबदारी टाकतो ना अभ्यासाची. नाही तू करच. खरंच खूप विचित्र वाटतं सगळ्या गोष्टी. त्यांचं खेळणं वगैरे कुठेतरी हरवून जातं असं वाटतं अभ्यासाच्यामुळे. पण अभ्यास नाही केला, शिक्षण नाही केलं तर महत्त्वाचं काय आहे दुसरं आयुष्यात असं. चला मग इथे आम्ही थोडंफार किचन साफ करत होतो. ही पण मध्ये बाया येत होती आणि करत होती माझ्याबरोबर मदत. मी पण करते म्हणून तर म्हटलं ठीक आहे. मग टेबल घेतला आणि इथे उभी राहिलेली माझ्याबरोबर आणि थोडंफार काम करायला मदत करत होती. तिला म्हटलं काही करू नको, पण मी काय करते ते बघ. म्हणून इथे सगळी भांडी घासून ठेवलेली. ती सगळे डबे वगैरे ते सगळे लावून ठेवत होती. आणि आमच्या मध्ये बाईचं कुडबुड काय नाही काहीतरी बोलणं चालू होतं तिचं. एक बारकीचा व्हिडिओ आहे. जवळजवळ मी तो 1.5 वर्षाची किंवा 2.25 वर्षाची आय थिंक असेल तेव्हा मी तो व्हिडिओ बनवलेला. असंच जस्ट आम्ही उठलेलो संध्याकाळी आणि चहा बनवायचा होता. तिला म्हटलं चल आपण चहा बनवूया आणि चहा पिऊया छानपैकी. तर ती मुली चल मम्मा मी बनवते म्हणून चहा. तर म्हटलं ठीक आहे चल. तो व्हिडिओ खूप छान केलेला तिने स्वतःहूनच सगळ्या. फक्त गॅसपासून लांब होता, गॅस पेटवला नव्हता, मी नंतर पेटवला. पण छान होता तो व्हिडिओ. तिथपासून तिला ती आवड झाली. मग उठली की मम्मा मी बनवते चहा, मी बनवते, हे तिचं चालू होतं तिकडे. आता पण मला ती तेच बोलत होती, मम्मा मी बनवते म्हणून चहा. म्हटलं नको तू बघ मी कशी बनवते. मग तिचं हे सगळं चालू होतं. कॅमेऱ्यामध्ये बघून काय करते काय माहिती. मग मी तिला उचलली आणि साईडला ठेवली. बाळा मी साफ करते, तू साईडला उभी राहा. मग इथे किचन वगैरे सगळं साफ करून पहिल्यापासून सवय अशी की काही काम करायचं असेल गॅसवर, काही किचनमध्ये यायचं असेल ना, चहा बनवू असो किंवा जेवण बनवायचं असेल तर पहिला गॅस पुसून घेते. जरी घाण नसेल तरीसुद्धा मी असं पुसून घेते. त्यानंतरच त्याच्यावर काही ना काहीतरी असं बनवत राहते. सवय झाली आहे ते पहिल्यापासूनच. कारण छान स्वच्छ असेल, क्लीन असेल ना तर बनवायला अजून छान वाटतं काहीही. मग ती चहा असू दे का जेवण असू दे. मग इथे सगळं साफ करून घेतलं. मला चहा ठेवायची होती. 2-3 भांडी होती, साधी प्लेटी होत्या, ती घासून घेतली आणि हे ओटा पुसून घेतला सगळं आणि चहा ठेवली.
आमच्या मॅडमला चहा भरपूर आवडतो पियायला, प्रचंड. आम्ही पियत असले की थोडी थोडी करत ती पियत असते. म्हणून मी एक आयडिया केली तिला. तिला वेगळ्या कपातच देते आणि त्याच्यामध्ये थोडी पाण्याची मिलावट करते. काय करणार, कारण खूप विचित्र होतं मग चहा. आतापासूनच एवढी सवय लावली चहाची तर टेन्शन आहे. म्हणून मग मी तिला थोडं पाणी टाकून त्याच्यामध्ये देते. मग ती थोडीशी पिते आणि नंतर बोलते नको. तिला वेगळं लागतं ना, काहीतरी एकदम पाण्यासारखं लागतं तिला. म्हणून ती मला बोलते नको. मग ती थोडीशीच पिली आणि बाकीचं मग मला बोलते मम्मा बस पोट भरलं बोलते चहाने. मग तिला म्हटलं जा ठेवून ये. मग तिनेच ठेवला चहा तिकडे. मला बोलते मम्मा चहा छान होती. हो ना, म्हटलं खूप छान होते चहा. तिला माहिती नाही पाणी मिक्स केलं. तिला माहिती असतं ना पाणी मिक्स केलं तर तिने ती चहा प्यायलीच नसती, मग माझ्याकडनंच घेतली असती. म्हणून तिच्यापासून लपवून हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. कारण मला नाही वाटत आतापासून चहाची सवय लावणं हे चुकीचं आहे. पण ही सवय माझ्या बहिणीने लावलेली तिला लहानपणापासून. आली ना ती भेटायला हिला की थोडी थोडी चहा द्यायची तिला. मग तिला ती सवय लागली. मग सारखीच दे मम्मा दे करून. मी अजूनही तिला बडबडते. ती बोलते जाऊ दे माऊनीची काहीतरी सवय लागली. आणि माझ्या बहिणीला खूप सवय अशी चहा प्यायची, म्हणून तिने अशी सगळ्या मुलांना लावलेली सवय. माझ्या मोठीलाही लावलेली, पण नशीब माझी मोठी नाही पित एवढी चहा. ती फक्त खाण्यापुरती काहीतरी घेईल नेमकंच. आत्ता तर ती पिते, नाही तर पहिली ती दूध आणि बिस्किटच खायची. पण आता मला बोलते चहा दे म्हणून. मग ती पण चहामध्ये काहीतरी बिस्किट किंवा काय तुला टोस्ट पाहिजे असेल तर तेवढ्यापुरती ती खाणार. बस बाकीची जी काही चहा असेल ती फेकून देणार. पण ह्या आमच्या मॅडम तशा नाही, ती अजून पिऊन घेणार अशी आहे. चला मग आमचा चहा पिऊन झाला. मग इथे म्हटलं कपडे घरी करून ठेवूया सगळे. मग आमच्या मॅडमची तयारी करायची असते. हिला तयारी करायला खूप आवडतं. मग तिची मेकअप करत बसली इथे, कारण आम्हाला जायचं होतं मठामध्ये. तिला म्हटलं चल तुझी तयारी करूया, आपण बाप्पा करूया, मग आपण जाऊया मठामध्ये. मग तिची तयारी करत बसली अशी. आणि ती इथे सांगते तुम्हाला की लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो. हे सगळं सारखी ती बोलत असते. जेव्हा मी व्हिडिओ ऑन करते, कॅमेरा ऑन करते ना, तेव्हा ते हे तिचं चालूच असतं, लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो. खूप बोलते ती, खूप बोलते. आता मी इथे दाखवलं नाही आहे, मी कधीतरी तुम्हाला तिचं साऊंड ऐकवेल की किती बडबड करते ते. चला मी इथे मॅडमची केस विचारते. तिला म्हटलं आपण केस कापूया, जरा वाढतील, छान वाटतील, अजून मोठी होतील. नाही, अजिबात नाही. ती बिलकुल केस कापून घेत नाही. मी स्वतः कापली तरीसुद्धा नाही. एकदाच फक्त माझ्याकडनं कापून घेतलेली. नंतर मग तिला मी सलूनमध्ये नेलं, 2-3 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी नेलं, पण नाही. एवढा हंगामा करते, एवढी रडते की समोरचा माणूस वैतागतो. नको म्हणतात तिला, घेऊन नका येऊ असं म्हणतात अक्षरशः, माहिती. पण नाहीच घेत. तिला काय माहिती केस कापायला तिला भीती वाटते, कैचीची भीती वाटते का कसली भीती वाटते काहीच माहिती नाही. तिला मी विचारलं पण नाही, पण मला बोलते मला कापायची नाही, मला तुझ्यासारखी केस करायची आहेत. तिला म्हटलं कापलीस तर माझ्यापेक्षा मोठी केस होतील, पण नाही बोलते मला कापायचीच नाही आहेत. म्हटलं काय करायचं, मग जाऊ दे म्हटलं. पण वाढली तरी छान वाटतात, पण आतापासून केस वाढल्यावर कसं करायचं. म्हणून म्हटलं कापूया, तर नाही बोलते मला नाही कापायचे आहेत, मला वाढवायचीच आहेत. म्हटलं ठीक आहे चल वाढूया, बघूया. आता म्हटलं गावाला जायचं आहे, त्याच्या अगोदर जरा तिला मस्का पाणी लावते, बघते कापते तर ठीक, कापल्यानंतर ठीक, नाही तर मग जाऊ दे आता वाढवूया. दुसरा काय पर्याय नाही, कारण ती उभी राहतच नाही. मी जरी जबरदस्ती उभी घेतलं, आमच्या आजूबाजूचे आहेत काकी, त्यांनी पण उभं केलं ना तिला, तरीसुद्धा ती कापतच नाही, पळून जाते अक्षरशः ती, माहिती आहे. एवढं हंगामा करते केस कापताना. ती केस विंचरायला सुद्धा द्यायची नाही. फणी बघितली की भीती वाटायची, पळूनच जायची ती. केस पण नाही विंचरायची, काही नाही, अशीच ठेवायची. तिला असंच राहायचं असतं. पण कापायची पण नाही, विंचरायची पण नाही, काहीच नाही करायचं. आता ती स्कूलमध्ये जायला लागली, तिच्या मैत्रिणीला बघायला लागली, 2 पोण्या वगैरे. मग तेव्हापासून ती घालायला लागली 2 पोण्या. मग आता तिला म्हटलं घरी असेल तेव्हा 2 पोण्या ती स्वतःच काढून टाकते. शाळेमध्ये असते तोपर्यंत ठीक असते, घरी आल्या असे रब्बर पूर्ण हातात काढते. मग तिला म्हटलं नाही संध्याकाळची 1 पोणी घाल, म्हणजे अजून वाढतील केस. मग तेव्हा हा बोलते. मग आता तिची इथे हाफ पोणी घातली आणि मॅडमचा मेकअप चालू होता. हिचं कसं आहे, आपण ज्या गोष्टी वापरतो ना, मग ती पावडर असू दे, अजून काही असू दे, साबण असू दे, तो तिला पाहिजे असतो. तिच्यासाठी मी सगळं वेगळं ठेवलेलं. लहान मुलांचं जे काही साबण किंवा पावडर असते ते तिची सगळी वेगळी ठेवलेली. पण तिला नाही, तिला हीच पावडर जी आपण यूज करतो पॉन्ड्स, तीच तिला पाहिजे असते. मग तीच पावडर लावला आणि तिने मला बोलते नको, तिच्यासाठी मी सेपरेट हिमालयाची पावडर आणून ठेवले, पण तिला ती नको असते. तिला ही तिची दीदी लावते ना, तिची दीदी जे लावेल ते तिला लावायचं असतं, असं असतं तिचं. मग इथे पावडर लावून घेतलं आणि अशी मोडून दाखवते तुम्हाला. हिला तयार व्हायला, मेकअप करायला खूप आवडतं. नवीन कपडे घालायला, वेगवेगळे. दिवसातून 4 कपडे तिचे होते. आता हे वेगळे, मठात जायचं असेल तेव्हा वेगळे कपडे घालणार ती. तिचं चालू असतं हे सगळं. तिला भरपूर प्रचंड आवडतं तिला हे असं मेकअप करणं, छान छान कपडे घालणं, शूज नवीन
म्हणजे जे कपडे त्याला मॅच पाहिजे तिला शूज आत्तापासूनच. हिचं आवरून झालं आता चला मी माझं आवरून घेते, कारण आम्हाला मठात जायचं आहे, परत जेवण बनवायचं आल्यानंतर संध्याकाळचं. मग म्हटलं चला आता आपण आवरूया, मग यायला लेट होईल. पावसाचा पण काय भरोसा नसतो, कधीही येतो, त्यामुळे जाऊन येऊ. मग माझी मैत्रीण आणि मी माझ्या मुली आम्ही गेलेलो मठामध्ये. छान असं दर्शन झालं, गर्दी नसल्यामुळे छान दर्शन झालं. बसलो आम्ही थोडा वेळ आणि आम्ही निघालो. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, सबस्क्राईबसुद्धा करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.